ए वस्ताऱ्या, अरे मला राहून राहून वाटतंय शक्तीच्या मनात बी शिवाबद्दल लय प्रेम आहे. अरे दोघं बी सतत एकमेकांच्या सोबत असतात, म्हणजे कामाला जाताना सोबतच जातात, सोबतच काम करतात. अरे सुरुवातीला दोघांच्या मधून ठिणगी बी जायला घाबरायचे, आणि आता आता दोघांमध्ये मैत्री झालीये. अरे दोघांना बी एकमेकांची लय सवय झाली, आणि शक्तीला तर जास्तच. हो, असं असं कशावरून वाटतं तुम्हाला नाना? अरे तुला सांगतो, अरे आज बी शक्ती शिवासंग ऑफिसला जायला घरी आली होती, आणि ती स्वतः शिवाला म्हणाली, चल डबल शीट तुला घेऊन जाते म्हणून. काय? डबल सीट? शक्ती मॅडम नाही नेलं? अहो काल पतूर असं कधीच घडलं नाही. आजवर शिवाशेठ कुठल्याच मुलीच्या गाडीवर डबल सीट नाही बसला, आणि आता चक्क शक्ती मॅडम शिवाशेठला डबल सीट गाडीवरून घेऊन गेली. बघत मानलं मानलं शक्ती मॅडम ना बाबा, मानलं. नाना, आता तुम्हाला पक्क वाटतंय या दोघांचं लगीन व्हायलाच पाहिजे. नाना, तुम्ही या दोघांच्या लग्नाची तयारी चालू करा. मी काय म्हणतो, येणाऱ्या महाशिवरात्रीला दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊया. वय वय वय, अरे चांगला मुहूर्त आहे. अरे महाशिवरात्रीच्या दिवशी तिथं देवळात शंभू महादेवाचं आणि माता पार्वतीचं लग्न होईल, आणि त्यांच्याच साक्षीनं शिवानी शक्तीच्या डोक्यावर अक्षता पडतील. येस, शिवमंगल. शक्ती, बस बस, नको काळजी करस. सगळं ठीक होईल. शक्ती, हे बघ, आपण शिवाला काही होऊ द्यायचं नाही. काही होणार नाहीये त्याला. तू नको काळजी करूस. अगं खूप स्ट्रॉंग आहे तो, मला माहितीये तो स्ट्रॉंग आहे, पण त्याच्या डोक्यातून खूप रक्त व्हायलंय. मला एक कळत नाही, तो बंगल्याच्या मागे गेलाच कशाला? त्याला तर गाडी घेऊन प्रिन्स सरांना घ्यायला जायचं होतं ना. शिवा बंगल्याच्या मागे का गेला होता? ते चेटकोबाच्या गुहेजवळ कशासाठी? त्याला चेटकोबाबद्दल काही कळालं तर नसेल ना? हॅलो प्रिन्स. अगं शिवा कुठे? कधीपासून त्याला फोन ट्राय करतोय, त्याचा फोनच लागत नाही. कुठे तो? अजून आला नाही इथे. प्रिन्स, एक वाईट बातमी होती. शिवाचा अपघात झाला. अपघात? हो, आपल्या बंगल्याच्या मागे. पण अचानक कसं काय झालं? जास्त लागलंय का त्याला? खरं तर हो, खूप लागलंय त्याला. डॉक्टर त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेलेत. ऑपरेशन सुरू आहे त्याचं. शिवा इतका सिरियस? मी निघतो लगेच. नाही नाही, तुम्ही इतक्या घाईघाईत नका निघू. तुम्ही जे काम करायला गेलेत ते काम पूर्ण करा. मी आहे इथे, मी सांभाळते सगळं. मी बोलले डॉक्टरांशी. तुम्ही नका काळजी करू. भद्रा, शिवाच्या ट्रीटमेंटसाठी जो काही खर्च होईल तो आपण करूया. शिवाला काही होता कामा नये. हो, नका टेन्शन घेऊ, मी बघते सगळं. आता फोन ठेवते मी. शिवाच्या तब्येतीबद्दल मी कळवत राहीन तुम्हाला. हा, मला अपडेट्स देत राहा. हो.
शक्ती, तू शिवाच्या घरी कळवलेस का? नाही, मी तरी नाही कळवलं. अगं मग कळवायला हवं ना. नानांना फोन करून सांग सगळी परिस्थिती, सगळं काय झालंय ते. मी कॉल करू? हो, तू कर. तू व्यवस्थित समजावून सांगशील त्यांना. सांग, फोन कर त्यांना. अय पोरांनो, आज शिवाच्या आवडीची कोबीची भजी बनवणार आहे मी. तुम्हाला सांगतो, शिवाच्या आईला म्हणजे माझ्या वंदीला कोबीची भजी लय आवडायची. मग अरे तिला तर शिवाच्या टायमाला कोबी भजीचे डोळे लागले. काय सांगता? अरे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती कोबीची भजीच खायची. अरे आपला शिवा लहानपणापासून कोबीची भजी आवडीनं खायचा. म्हणजे एका हातानं नाक पुसायचा आणि दुसऱ्या हातानं मटा कोबीची भजी खायचा. तुम्हाला सांगतो, आता 1 किलो भजी बनवली ना तर 10 मिनिटात शिवा भजी गुडूप करून टाकील. नाना, मग आता ना 1 किलो नको, दीड किलो भजी बनवा. 1.5 किलो? 1.5 किलो बनवा, म्हणजे अर्धा किलोच शिवाच्या वाट्याला येईल आणि 1 किलो हा हादडल. हे ते शेट आणि मी बघू कोणी किती भजी खायची ती. तू मध्ये नको बोलू. ना सांगायला खाण्यावर न बोलतो. ना 2 किलो बनवा. अरे पोरानो, बनवतो जास्तीची भजी, पण तुम्ही भांडू नका. एक काम करा, तुम्ही आज इकडे जेवायलाच थांबा. मी स्वतःच्या हातानं तुमच्यासाठी जेवण बनवू. नाना, हे बेस झाला. नाना, तुम्ही फक्त आमच्यासाठी जेवण बनवणार? अहो, होणाऱ्या सुनेला बोलवा ना, तिला पण कळू दे. होणारा सासरा किती चटकदार चमचमीत जेवण बनवतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या हातचं जेवण खाऊन खुश होतील ना त्या. हे वस्ताऱ्या, आता मला कळलं तुझी केस अशी काट्यावानी काय. का? अरे कसली भारी आयडिया दिली तो. आता काय ते हाय ते हाय. ऐक मी आहे ना, होणाऱ्या सुनबाईला घरी जेवायलाच बोलवतो. घ्या, आमची होणारी सून 100 वर्ष जगणार. का हो? अरे शक्तीचाच फोन आला बघा की. काय सांगता? शक्तीनं मला का फोन केला असेल? शिवाचा फोन लागत नसेल किंवा बंद असेल. अरे पण 2 जण एकत्र कामाला जात्यात येत्यात, तरी पण मला का फोन केला असेल? हो नाना, अहो फोन उचलून विचारा शक्तीवरील कशासाठी फोन केलाय ते. अहो त्याला कवा तर फोन वाजतोय काय तुम्ही? अरे विसरलोच. हॅलो, शक्ती बाळा. नाही, जरा गडबडीत होतो त्यामुळे फोन उचलू शकलो नाही. बोल की, कशापायी फोन केला? काय झालं शक्ती बाळा, सांग की फोन का केला? काका, तुम्ही ताबडतोब ब्रह्मांड हॉस्पिटलला निघून या. ब्रह्मांड हॉस्पिटल? कशापायी? तू बरी आहेस ना? आप्पा भाऊ बरे आहेत ना? काका, मी सगळं नंतर सांगते. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. शक्ती बाळा, हॅलो. नाना, काय झालं? ते शक्ती वहिनी ब्रह्मांड हॉस्पिटल काय बोलत होते? काय झालं? अरे काय बी कळा ना. ताबडतोब ब्रह्मांड हॉस्पिटलला निघून या असं म्हणाले. अहो पण का?
नाना ते आपण परत काय डॉक्टर निखिल काय करतोय जी? लक्ष कुठे आहे तुझं? चुकीच्या वेळेने कापलीस तर तू. अरे आपल्याकडे आणि पेशंटकडे जास्त वेळ नाहीये. एक एक सेकंद महत्वाचा आहे. आय एम सॉरी सर, चूक झाली. अरे ती चूक आपल्याला महागात पडू शकते. अर्ध्या तासात डॅमेज टिश्यू रिपेअर करायचे. येस सर, सॉरी. अरे लाईट कशी गेली? सर आपल्याकडे काहीच मिनिट शिल्लक आहेत. आता काय करायचं? अरे अशा कशा लाईट गेल्या अचानक? सिस्टर सगळं नीट चेक करा. हो सर, मी आलेच. शक्ती अशी कशी काय कुंडी शिवाच्या डोक्यावर पडू शकते ग? काही कळतच नाहीये मला. पण मुळात शिवा बंगल्याच्या मागे गेलाच का? तो तर प्रिन्स ना आणायला घराबाहेर पडला होता ना. काय सर काय झालं? काही समजलं का? काय फॉल्ट आहे? सर ओटी मध्ये सगळं नीट चेक केलं, काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. नेमकं काय झालं कळतच नाहीये. हे बघा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. पेशंटचा जीव महत्वाचा आहे. पेशंटचे नातेवाईक जे आहेत ना ते हॉस्पिटल डोक्यावर घेतील. सिस्टर बाहेर जाऊन बघा सगळीकडच्या लाईट्स आहेत की नाही, आणि आपल्या ऍडमिन डिपार्टमेंटलाही सांगा ताबडतोब जा लवकर. बरं ठीक आहे. काय झालं मिस? तुम्ही असं बाहेर का आलात? काय झालं? अरे बाहेर तर लाईट आहे, मग आत लाईट गेलेत? हो ओटीची लाईट गेली. अख्ख्या हॉस्पिटलची लाईट आहे, मग ऑपरेशन थिएटरची लाईट कशी काय जाऊ शकते मला कळतच नाहीये. फक्त ऑपरेशन थिएटरची? हे असं कसं शक्य आहे? पेशंट ऑपरेशन थिएटर मध्ये असताना तुमची लाईट कशी काय जाते? बॅकअप आहे तुमच्याकडे? हे बघा मॅडम, तुम्ही पॅनिक होऊ नका. मी बघते लाईट का गेली ते. कदाचित ओटीचं मेन कनेक्शन आहे ना, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मी जाऊन बघते. ठीक आहे, जा आता बघा. हा काय आहे हे? शिवा ऑपरेशन थिएटर नव्हतं. माझ्या मनाला जे वाटते तसंच तर झालं नसेल ना? आदिशक्ती शक्ती, मला सांग, तुमच्या घरातल्या त्या देवीची मूर्ती तुम्ही घराबाहेर काढली की नाही? हा, तुमच्या घरात देव्हार आहे, त्यात आदिशक्तीची मूर्ती आहे, ती तुम्ही घराबाहेर काढलीत की नाही? नाही. पण तुम्ही मला आत्ता का विचारताय? कारण शिवावर ही जी परिस्थिती ओढावली ना ती तुझ्या त्या आदिशक्तीमुळे. तिनेच त्याला मरणाच्या दारापर्यंत येऊन सोडले. मॅडम काय बोलताय तुम्ही हे सगळं? तुला ना नाही कळणार आहे, नाही कळणार आहे तुला. हे सगळं ना त्या आदिशक्तीमुळे घडते. सोडणार नाही मी तिला. सर
पेशंट इज ही डेड? आता वेळ वाया घालून चालणार नाही. सिस्टर, तुम्ही जा बाहेर जाऊन बघा, लाईट साहेब पटकन आलेत की नाही बघा सगळी. हो सर. हा, हो. ऑपरेशनची तयारी करायला लागेल पटकन. सर, लाईट नाही चाले तर काय करायचं? बघू, करू काहीतरी. पेशंटला वाचवणं ना आता फक्त देवाच्याच हातात आहे. बैलाच्या हंबरण्याचा आवाज आपल्या हॉस्पिटलमध्ये. सर, बाहेर सगळीकडे लाईट चालू आहे आणि ओटीच्या मेन कनेक्शन मध्येही काहीच प्रॉब्लेम नाहीये. मुळात लाईट्स का गेले हेच कळत नाहीये. बत्रा मॅम, ऑपरेशन थिएटरचं लाईट आलेत वाटतं. अख्ख्या हॉस्पिटलमध्ये लाईट असताना ओटी मधलेच लाईट कसे काय गेले? स्ट्रेंज. चला, लाईट आले हे महत्वाचं आहे. आता आपण ऑपरेशनची तयारी करूया. चला, जास्त वेळ नाही आपल्याकडे. ये आदिशक्ती भवाने, माझा डाव उलटून लावलास. काय वाटलं तुला? मी तुला घाबरून पळून आलो. अगं बाई, हा चेटकोबा मित्र आहे. तू टोकायला या चेटकोबाला कधी कुणी घाबरवू शकत नाही. अरे, मी अवतारच दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी घेतलाय. तुझ्या लाडक्या भक्ताला मी संपूनच राहणार. तुला जितकी ताकद लावायची तितकी ताकद लाव. तो शिवा माझ्या हातून वाचत नसतो. माझी सगळी ताकद पणाला लावेन आणि त्या शिवाचा दिवा कायमचा विझवेन. हटाक माटाक चाल सटाक. शक्ती बेटा, शक्ती बेटा, एवढ्या तडकाफडकी का बोलवलंस? शक्ती मॅडम, हवा आप्पांना काही झालं नाही ना? नाही, अप्पांना काही झालं नाहीये. अहो, मग कोणाला काय झालंय? शक्ती बेटा, कोणाला काय झालं सांग. जीव माझा घाबरा घुबरा व्हायला लागलाय. शिवा पण कुठं दिसत नाही. शिवा कुठं आहे? आला नाही का अजून? तो पुरी गप्प का? सांग की शिवा कुठं आहे? काका, ते शिवा
शिवाला जरा लागलंय. काय शिवाला लागले? कुठे आहे शिवा माझा? नाना, शिवा ऑपरेशन थिएटर मध्ये. काय त्याचं ऑपरेशन सुरू आहे. जरासं लागलंय ना, मग ऑपरेशन थिएटर मध्ये का? नाना तुम्ही काळजी करू नका. अहो जास्ती लागलं नाहीये त्याला. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. हा होईल तो बरं. हा शक्ती, का असं सांगतेस ना तू? सगळं खरं सांगून टाक. शक्ती बेटा, खरं सांग ना, माझ्या शिवाला काय झालंय? हे बघ, तुला माझी शपथ, काय झालं शिवाला सांग की. अहो अहो नाना, बंगल्याच्या मागे एक कुंडी शिवाच्या डोक्यावर पडली. त्या कुंडीमुळे त्याला जखम झाली. खूप रक्त व्हायलं. पण तुम्ही काळजी करू नका. अहो डॉक्टर त्याच्यावर उपचार करतायत ना, तो लवकरात लवकर बरा होईल ना. सगळं ठीक होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा डॉक्टर, ऑपरेशन सक्सेसफुल झालं का? शिवा कसा आहे? अहो डॉक्टर बोला ना. बरं आहे ना माझा भाऊ? डॉक्टर बोला काहीतरी. त्यांचं क्रेनिओटॉमीचं ऑपरेशन केलंय. म्हणजे? तो एक मेंदूच्या शस्त्रक्रियेचा प्रकार आहे. जखम खूप खोलवर आहे. सध्या तात्पुरता डॅमेज कंट्रोल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, पण काय डॉक्टर साहेब, पण काय? हा बघा, तुम्ही आम्हाला घाबरवू नका डॉक्टर साहेब. माझ्या शिवाला काय होणार तर नाही ना? हे बघा, सध्या आम्ही काहीच सांगू शकत नाही. त्यांच्यावरचा धोका अजून टळलेला नाहीये. पेशंट कोमात. काय नाना? कोमत? हो, आणि ते शुद्धीवर येईपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही.